तर मित्रांनो साऊथ आणि त्याच्यानंतर गोवा तर असं कव्हर करून आपण आता गोव्याच्या वेशीवरून बाहेर निघून महाराष्ट्राच्या या पावन धर्तीवर आपण आलेलो आहोत आणि आपण आहोत रेडी गावामध्ये. रेडीचा गणपती आपण कव्हर करणार आहे. हा स्वयंभू गणपती आहे रेडीचा. आता मी पार्किंगमध्ये बस लावले आणि आपण चाललो आहे दर्शनाला रेडीच्या गणपतीच्या. आत्ता कुठे जरासं बरं वाटतंय कारण गोव्याला आल्याच्या नंतर पण इकडे जरा लँग्वेज गोवन लँग्वेज होती आणि इकडे आता माका तुका चालू झालेला असा, तर त्याच्यामुळे जरा बरं वाटतंय. नाही तर इतके दिवस 7 दिवस आपण फक्त अण्णा इडली अण्णा उपमा डोसा एवढंच चाललेलं आपलं. तर आपण आता गणपतीच्या मंदिराकडे जाऊया. इथून गणपती मंदिर एकदम जवळ आहे. या गावामध्ये इथे पूर्ण मायनिंग चालतं, तर त्याच्यामुळे इथे डंपर वगैरे जास्ती आहेत रस्ते. तर असे मंदिराकडचे एकदम जरासे म्हणजे एकदम जरासे खराब आहेत. तर आपण चाललो आहोत गणपती मंदिराकडे. इथे सगळं देवाचं सामान सगळं म्हणजे जे पूजेचं सामान भेटतं आणि इथे आपण चाललो गणपती मंदिराकडे. जे पाठी इथे समुद्र आहे आणि गणपतीच्या मंदिराच्या समोर आपण आलेलो आहोत. या गणपतीची आख्यायिका अशी आहे की हा गणपती स्वयंभू आहे आणि इथे पहिला एक ट्रक ड्रायव्हर ट्रक लावायचा. तर त्याच्या स्वप्नात गणपतीने येऊन सांगितलेलं की बाबा इथे ट्रक लावू नको किंवा इथे लघुशंका करू नको, ही माझी पवित्र भूमी आहे आणि मी या धरतीच्या खाली आहे. त्याच्यानंतर खोदकाम केल्याच्यानंतर गणपती भेटलेला आणि काहीतरी 21 दिवसानंतर गणपती भेटलेला. पहिला उंदीर भेटलेला आणि खोदकाम करताना गणपतीच्या हाताला काय पायाला इजा झालेली आहे, तर ती पण इथे कपडा झाकून ठेवतात कारण त्याच्यामध्ये असं म्हणजे आहे इथे एक आख्यायिका आहे इथे. आपण चाललो रेडीच्या गणपतीच्या दर्शनाला. आपण मंदिरामध्ये आलो आहोत. शूटिंग अलाउड आहे की मला माहीत नाही, तरी पण आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे का कर्नाटक केरळमध्ये अजिबातच नव्हतं मित्रांनो. तर आपण चाललो गणपती बाप्पाच्या दर्शनाला. आपल्या समोर रेडीचा हा प्रसिद्ध गणपती. तर मित्रांनो गणपतीच्या मंदिराची आपण एक प्रदक्षिणा मारूया आणि आपलं दर्शन आपण कंप्लीट करूया. इथून आपण जाणार आहोत वेतोबा देवाला. वेतोबा म्हणजे वेताळ. तर ह्या गणपतीच्या नंतरचा स्पॉट आहे आपला वेतोबा मंदिर. आपली एक प्रदक्षिणा पूर्ण झालेली आहे आणि आपण पुढच्या प्रवासाला निघणार. इथे आपण जेवण करू इथे आणि जेवण केल्याच्या नंतर आपण जाणार आहोत वेतोबाला. वेतोबा म्हणजे भूतांचा राजा वेताळ. श्रींच्या मंदिरासमोर हे पटांगण आणि याच्या डाव्या साईडला आपण आलो नाही इकडे की हा रस्ता जातो इथे समुद्राकडे. इथे समुद्र आहे इथे. तर इथे ना मायनिंग वगैरे खूप जोरात चालते. इथे समुद्र आहे बघा या साईडला. तर आपण आता समुद्राच्या दिशेने चाललो आहे. तर तिथे खडकं वगैरे आहेत तिथे. तर आपण चाललो आहे समुद्राच्या दिशेने. इथे जांबा दगड भेटतो इकडे. ही जी पायवाट आहे ही आपण चाललो आहे समुद्राच्या दिशेने. आणि हे आपण आलेलो आहोत रेडीच्या समुद्रावर. आणि हा आपण पाहता रेडीचा समुद्र. गणपती मंदिराच्या बाजूला
हा रेडीचा अथांग समुद्र. काळ्या दगडावर जाऊया का? चला तुमच्यासाठी ते पण. इथे मित्रांनो खेकडे आहेत बघा, छोटे 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 छोटे. हा बघा रुतला. आपण याला बाहेर काढायचा प्रयत्न केला ना, हा बघा हा गप्प बसलाय. आता मी याला पाण्यामध्ये इथे घेऊन जातो. हा बघा तो बघा गेला 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 पाण्यामध्ये. आणि हा आपला रेडीचा अथांग समुद्र. आणि हे जे दगड इथे दिसत आहेत ना, या दगडामध्ये जांबा आढळतं, जांबा दगड. त्यामुळे इथे मायनिंग जोरात होते. तर मित्रांनो आपण आता या खडकावर आलेलो आहोत. त्या खडकावरचा जे नजारा आहे ते तुम्हाला दाखवतो. खडका हे कधीच प्लेन नसतात. आणि असे खड्डे पडलेले असतात, त्याच्यामध्ये आपल्याला आपले पाय हे सांभाळून ठेवावे लागतात. हे अशा प्रकारचे म्हणजे ओबडधोबड हे असं खडकं असतात. आता समोर एक खडक दिसतं तिथे, एकदम समोर बघा पाण्यामध्ये, हे नाही त्याच्या समोरचं पुढे एक आहे. तर तशा प्रकारची खडकं जी बोटीला असतात ना, ती हानिकारक असतात जेव्हा बोटी समुद्रातून जातात तेव्हा. छोटे 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 काटेरी मासे. आमच्या इकडे त्याला काय बोलतात माहिती आहे? गंगाराम बोलतात. इथे खेकडा आहे, इथे खेकडा आहे इथे. आणि हे जे दिसलं याला घुबरं बोलतात आमच्या इथे बघा. याला बोलतात घुबरं. काही जण याला खुबे पण बोलतात.